अगं बाई सुनबाई या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर आज मी बनवत आहे चटपटीत कारल्याची भाजी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, कारल्याची भाजी आणि चटपटीत. तर हो, अशा पद्धतीने कारल्याची भाजी केली तर ती चटपटीत पण होते, शिवाय लगेच स्वस्त पण होते आणि बनवायला तर अगदीच सोपी. तर त्यासाठी आपण काय करायचंय, तर कारले कांदा कापतो तसे बारीक चिरून घ्यायचे आणि अर्धा ते 1 तासासाठी हळद आणि मीठ लावून बाजूला ठेवून द्यायचे. त्यानंतर ते कारले त्याचे सर्व कडू पाणी निघत नाही तोपर्यंत नीट पिळून घ्यायचे. त्यानंतर एका बाजूला कढई गरम करायला ठेवायची आहे. त्या कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून कारले नीट परतून घ्यायचे किंवा मग 5 मिनिटासाठी तुम्ही परतून घेऊ शकतात. त्यानंतर कढईमध्ये ते कारले जे आहे ते वरच्या बाजूला सरकवून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यातलं एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निथळून पुन्हा कढईमध्येच येईल. आणि मग त्या तेलामध्ये जिरे, मोहरी आणि कांदा टाकून तोही नीट परतून घ्यायचा आहे. एकदा का कांदा गोल्डन ब्राऊन झाला की त्यात हळद, लाल तिखट, थोडासा गरम मसाला टाकून कारले आणि कांदा एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ, 1 ते 2 चमचे चिंचेचा कोळ आणि 1 ते 2 चमचे साखर टाकून नीट परतून घ्यायचे. आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकू शकतात, पण आमच्या इथे आवडत नाही त्यामुळे मी नाही टाकला. आता आपल्याला कढईमध्ये झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आणि शेवटी कोथिंबीर भुरभुरली की आपली कारल्याची भाजी जी आहे ती तयार आहे. तर अशा पद्धतीने कारल्याची भाजी खूप टेस्टी होते. कडू तर अजिबात होत नाही आणि कोणाला कळतही नाही की ही कारल्याची भाजी आहे. तुम्ही देखील एकदा बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी कशी झाली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. आता आलाच आहात तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करून जा. थँक्यू सो मच.